आणि भारताच्या संविधानाला मानाचा मुद्रा. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आणि आजच्या काळात अन्नाची गरज भागवण्यासाठी आपल्याला लागणारी गरज आहे ती म्हणजे गॅस. पूर्वी लोक चुलीवर स्वयंपाक करायची. नरेंद्र मोदींनी काही वर्षापूर्वी सांगितलं की माझ्या आया बहिणींच्या नाकातोंडात दूर जातोय म्हणून मी उज्ज्वला योजना आणतो आणि आया बहिणींच्या नाकातोंडात जाणारा दूर बंद करतो. प्रत्येक बहिणीला मी गॅस देतो. गॅस घरोघरी पोहोचला एकदाच, नंतर काय पोहोचलाच नाही. आणि आता आपल्या देशात अशी परिस्थिती ओढवली की लोकांवर पुन्हा एकदा कच्चं खायची वेळ आली. ह्या लालेनी केलंय काय? आता एखाद्याचा जन्म जर नैसर्गिक दृष्ट्या झाला असला, इथे सगळे पुरुष आहेत आम्ही, आणि प्रत्येक माणसाचा जन्म हा लैंगिक कृत्यातून झालाय. पुरुष म्हणून आपण जर जन्माला आलो तर निश्चितच तुमची लैंगिक भावना ठराविक काळानंतर जागृत होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जोडीदार असणं गरजेचं आहे. लाल्याने त्याचा लैंगिक जोडीदार काही वर्षापूर्वी सोडून दिला आणि लाल्या त्याची लैंगिक गरज भागवण्यासाठी जातो कुठं? अमेरिकेला, एप्स्टीनला. एप्स्टीन फाईल मध्ये काय समोर आलंय? एप्स्टीन फाईल मध्ये ज्या ज्या लोकांची नावं समोर आले त्यात लाल्याचं पण नाव आहे. लाल्या, तिकडं तात्या, हे लोकांची त्यात नाव आहेत. आणि यांनी केलंय काय? 3-3, 4-4 वर्षाच्या लहान लहान लेकरांना घाबरून त्यांना इतकं घाबरायचं आणि ते घाबरल्यानंतर त्यांच्या रक्तात बदल होतो. ते रक्त जिवंत असतानाच प्यायचं. त्या पोरांची जिवंत असताना आतडी खायची आणि मेल्याच्या नंतर त्या लहान लेकरांच्या शरीरासोबत संभोग करायचा. हे सगळं त्या एप्स्टीन फाईल मध्ये. आणि हे सगळं जगासमोर राहुल गांधींनी आणल्याच्या नंतर ह्या लाल्याची वळवळ सुरू झाली. लाल्या गेला इस्रायलला लाल्या गेला आणि त्याला माहित होतं युद्ध होणार आहे. युद्ध व्हायच्या आधी तिथून निघून आला लाल्या. आणि तिथून निघून आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लढाई सुरू झाली. तिथलं जे बंदर आपण व्यावसायिक सोयीसाठी जे इराणच्या भूमीवर केलंय, इराणचे आपले हजारो वर्षापूर्वीचे पारंपरिक संबंध आहे. इराण हे आपलं मित्र राष्ट्र आहे. नेहरू काळापासून, फार पूर्वी काळापासून मैत्री संबंध आपण त्या देशासोबत जपलेले आहेत. पण या लाल्याने फार वाटोळं करून टाकले. परराष्ट्र धोरण म्हटलं की परराष्ट्र मंत्र्यांनी परदेशात जायचं असतं. जिकडे जावं तिकडे लाल्यात जायचा. काय कारण? ह्याला वळवळ झाली. जसं त्या ह्याचं प्रकरण समोर आलं ना, त्यांचा तो किरीट सोमय्या, तसा काहीतरी ह्याचा प्रकार असणार आहे. त्यासाठी लाल्या तिकडे जात होता. आणि लाल्या हा इतका फेगाडा आहे, इतका फेगाडा की ह्याच्यामुळे त्याच्या भक्तांची फार पंचायत व्हायला लागली. लाल्याने 10 वर्षापूर्वी लाल्या म्हणला की मी एका ठिकाणी चाललो आणि तिथं मी पाहिलं की एक जण चहा बनवत होता. आणि चहा बनवायला गेला की त्या ठिकाणी मी बघितलं की तो चहावाला नालीतल्या गॅसवर चहा बनवत होता. कसा बनवत होता? तर नालीत भांडं उलट केलं, त्याला भूक पाडलं, पाईप घातला आणि तो पाईप कुठं घातला कुणाच तो म्हणला त्या पाईपाने गॅस सांगला. लाल्या इतका फेकडा आहे. आजच्या घडीला लाल्याने जर नालीतला गॅस जर प्रत्येक जनतेला दिला तर आज हे सिलेंडरचं आंदोलन करायची आम्हाला गरज नाही. लाल्यानं सांगा आम्हाला पाईप कुठे घालायचं, आम्हाला फक्त त्यातून गॅस येण्याशी मतलब आहे. तर ज्या ठिकाणी गॅस येईल अशा ठिकाणची जागा लाल्याने आम्हाला सांगावी आणि गोरगरिबांची जी अडचण आहे जनतेला ह्या अडचणीतून मुक्त करावं. भाजप बोले म्हणतात की सिलेंडर मुबलक आहेत, मग आहेत कुठं? इथं आजच निवडणुका झाल्यात, एकही निवडून आणल्या प्रतिनिधी तुम्हाला दिसत नाहीत. पिंपरी चिंचवड शहर अख्खं भुकेलंय. एकही नियुक्त कुठल्याच पक्षाचा लोकप्रतिनिधी या ठिकाणी दिसत नाही. ठीक आहे, आमच्या पक्षासोबत नका, तुम्ही आंदोलन घ्या, निवडून आलात ना तुम्ही आंदोलन घ्या, आमच्या गोरगरीब जनतेला गॅस उपलब्ध करून द्या. पुन्हा एकदा विनंती आहे, लाल्याने स्वतःचं डोकं ठिकाणावर आणावं आणि कुठल्याही परिस्थितीत भारतात कुणालाही गॅसची कमतरता पडणार नाही अशी भूमिका घ्यावी. या ठिकाणी पुन्हा एकदा मी लाल्याचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो.